या सगळ्याचा विचार करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आपण सगळ्यांनी मनापासून जर ठरवलं आणि ते जर आपल्या मेंदूपर्यंत जाऊन भिडलं तरच सुजयदादा लोकसभेत जाणार आहे. इथं यायचं, 2 मिनटं ऐकायचं आणि पुन्हा जाऊन नको त्याच्या टाळ्या वाजवायच्या, नको त्याचं डफळं वाजवायचं, हे धंदे आता आपण सगळ्यांनी कृपा करून बंद करा. जे काही करायचं ते मनापासून करा. स्पष्टपणे नाही म्हटलात तरी आम्हाला चालेल. आज विखे कुटुंब आणि औटी कुटुंब आम्ही प्रामाणिकपणे आणि सभ्यतेने आणि सुसंस्कृतपणे राजकारण करणारे सगळे राजकारणी आहोत. आपल्या सगळ्यांना एक ज्ञात आहे. वेगळं काही सांगायची या ठिकाणी मला गरज नाही आहे. फक्त मला या ठिकाणी तुम्हाला एकच सांगावं असं वाटतंय. मग अशी चंदू शेठ जे म्हणाले, मी खूप बारकाईने सगळ्यांची भाषणं या ठिकाणी ऐकली. चंदू शेठ तुम्ही जे म्हणाले की भाळवणी व्हिडिओ काढले, चंदू शेठ त्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगते, हे फक्त 2 मिनटं तिथं झोपायचे, व्हिडिओ काढणाऱ्या माणसाला बोलवायचे आणि व्हिडिओ काढ म्हणायचे आणि सगळ्या तालुक्यात ते व्हायरल करायचे. 2च मिनटं. हे सगळं असं फालतू राजकारण का केलं, कुणी करायला लावलं, ह्याचा सगळा आपण सगळ्यांनी बारकाईने अभ्यास करा. आणि हे जर थांबलं नाही तर बिहार तर झालेलंच आहे. पुढचं सगळं जर तुम्हाला वाचवायचं असेल तर सुसंस्कृत आणि सुशिक्षित माणसाला लोकसभेत पाठवणं किती गरजेचं असतं हे तुम्हाला सगळ्यांना ठरवायचंय. कोणाची ग्रामपंचायत येऊ, सोसायटीची निवडणूक येऊ, नगरपंचायतीची निवडणूक येऊ, आणखीन बारक्यासारख्या निवडणुका येऊ, हे आमदाराचं काम आहे का तिथं जाऊन डोकं घालणं, नाही तिथं तोंड घालणं आहे का? कोणत्या आमदारांनी आतापर्यंत हे तालुक्यात केलं? नंदकुमार झावरे होऊन गेले, वसंतराव झावरे होऊन गेले, बाबासाहेब चुबे होऊन गेले, माझे पती विजयराव औटी होऊन गेले, पण कधीही आम्ही कोणत्याही तालुक्यातल्या ग्रामपंचायतीत लक्ष घातलं नाही. हे तर लक्ष घालतात, पण यांचे ते नको ते सुटलेले सगळे आहेत ना बावलट लोक, पिलावळ सगळी, ती पिलावळ गाड्या घेऊन, विधानसभेचा लोगो असणाऱ्या गाड्या घेऊन त्या ठिकाणी जातो. मग हा आमदार काही झोपतो का? कुणाच्या गाडीला विधानसभेचा लोगो असावा आणि कुणाच्या गाडीला तो नसावा हे कळणं इतका पण तो शून्य नाही का? आमच्या घरात पण 15 वर्ष आमदारकी होती, विधानसभेचं उपाध्यक्ष पद होतं, पण माझ्या मुलीच्या, माझ्या सुनेच्या किंवा आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याच्या गाडीला तुम्हाला लोगो दिसला का? तुम्ही कुणी स्वतःच्या कोणाच्या कायचा गैरवापर कधी केला का? त्यासाठी संस्कार असावे लागतात. ज्या लोकांना MPSC आणि UPSCचा अर्थ सुद्धा कळत नाही त्या लोकांनी कलेक्टर, अरे का तुझा बाप आहे तो कलेक्टर? अरे त्या माणसाला कलेक्टर होण्यासाठी किती श्रम घ्यावे लागला, किती त्यांनी घेतले ते माहित तरी आहे ना तुला? MPSC झालेल्या PIला तुम्ही तुझा बाप येणार आहे आणि हे सगळे आपण शांतपणे ऐकतोय, पाहतोय. खरं तर दादा, मी आज माझ्या मनाने निर्णय घेऊन तुमच्या बरोबर या स्टेजवर आलेली आहे. साहेब घरी आले, साहेब म्हणले काय तुझी तब्येत बरी नाही, तो कुठं निघाली? मी म्हणलं नाही, सुजयदादा आपल्या गावात येत आहेत, लाल चौकात, आपल्या लाल चौकात त्यांची सभा आहे आणि मी न जाणं म्हणजे हा माझा अपमान आहे. त्यामुळं मी ह्या सभेला जाणार आणि आमच्या घरात व्यक्ती स्वातंत्र्य आहे. ते म्हणले ठीक आहे, तू तुझा निर्णय घेतला जा. म्हणलं मी तुमची परवानगी सुद्धा मागितली नाही. मला असं वाटलं की सुजयदादा मगाशी आमच्या घरी पण 1 तासभर येऊन बसले होते. जीवन गाणे गातच जावे, झालं सोडून द्यावे, पुढे पुढे चालावे. जीवन गाणे गातच जावे, पुन्हा पुन्हा मागचे काळे कोळसे गाते सर उगाळण्यात काही आहे का पर्याय? आता पुढे
आल्यानंतर मला नाही का किमान 25 फोन आले, काही सुजयदादांच्या शेजारी तुम्हाला बघून आम्हाला फार आनंद झाला. तर हा आनंद असा द्विगुणित आपल्याला करायचा आणि असं केलं तरच आपण आपल्या आयुष्यात सक्सेस होतो असं मला वाटतं. त्या निमित्ताने आज तुम्ही सगळेजण इथं घरात पाहुणा सभा मला वाटतच नाही दादा, ही आमच्या लाल चौकात फार मोठी 9:30 वाजता एवढी मोठी सभा होणं म्हणजे खरोखर तुम्ही ग्रेट आहात. सांगूही नाही की लोकसभा म्हणजे काय ग्रामपंचायत आहे तुला कुणीतरी मला व्हिडिओ टाकला तो पाहिला, संसद बंद पडणं किंवा तुमच्या घरी का लगेच संसद बंद पडायला. अरे संसद बंद पाडायला तिला निवडून यावं लागतं आणि मग ती संसद तुम्ही बंद पाडू शकता. म्हणजे तिथे जायच्या आधीच ना यांच्या गप्पा नसल्या, हे बंद पाडू ते बंद पाडू. अरे काय काय मुजोरी आहे काय. आणि हे सगळं बंद करा. आणि संपूर्ण खरं सांगू का, आपण जे कर्म करत असतो ना कर्म, ते आपल्याला असं वाटतं की कुणी पाहत नाही, पण खाली वर डावीकडं उजवीकडं मागं पुढं पाहणारा एकच असतो. आणि ती कामाच्या फेडे नाही. 4.5 वर्ष तिला असं मला वाटलं नव्हतं. दादा तुम्हाला प्रामाणिकपणे माझ्या स्वामींची शपथ घेऊन मी या ठिकाणी सांगते, त्याची सगळी फॅमिली कोविडने आजारी होती, सुप्याच्या दवाखान्यात ॲडमिट होती. मी माझ्या स्वामींना म्हणाले, स्वामी त्याची सगळी फॅमिली कोविडमधून बाहेर काढा, हे माझे कर्म आहे. आणि त्याने काय केलं, जय श्रीराम केलं त्याच्या वार्डमध्ये पाडा. आणि काय तर मला जो पाडणार आहे त्याला बुलेट दे, कुणाला व्हिडिओ काय आयफोन दे. अरे हे तुमचं राजकारण आहे का. अरे मी उभी राहिले होते म्हणजे माझ्या पॅनेलमध्ये जीव यावा म्हणून मी उभी राहिलेले होते. तेव्हाच मला सुद्धा कोविड झालेला होता. आणि हा कोविड आपल्याला किती काही सगळं सांगून गेला बरं. आजचाच दिवस आपला आहे, उद्याचा सुद्धा आपला नाहीये. त्यामुळे उद्याच्या फार काही लांबच्या गोष्टी करत बसू नका. आता आपल्याला काय करायचंय, कसं करायचंय हे आपण ठरवा. आणि हे सगळे पारनेर तालुक्यातले जे कुठून लांबून जे आले असतील त्यांनी आपल्या गावात जाऊन लोकांना याचे सगळे प्रकरण सांगा. मी तर परवा नगरला जाऊन माझ्या मैत्रिणीच्या सगळ्या ग्रुपला सांगून आले. मी म्हणलं नगरमध्ये तुम्हाला जर स्वस्तपणे आणि शांतपणे जर जगायचं असेल ना तर आमच्या तुझ्या दादांना निवडून द्या. दादा माझं एक असं ब्रीद वाक्य आहे की शक्यतो मैत्री राजकारण आणू नये किंवा कुणाला बोलू नये. माझा नवरा उपास करत नव्हती का दादा असं कुणाला सांगितलं नाही की ते निवडून द्या. मैत्रिणी म्हटलं जयश्री तुला काय झालं, तू तुझा नवरा उपास करत सुद्धा कधी राजकारणाचे विषय काढत नाही, बोलत नाही, आज तू तुझ्या दादा विषय बोलते. म्हटलं ती वेळ आली आहे. आमच्या तालुक्याने गेले 4.5 वर्षात खूप काही अनुभवलंय, खूप काही पाहिलंय. आज जो राहुल पोटतिडकीने बोलतो ना शब्द त्याचा खरा आहे. आणि जो माणूस पोटतिडकीने बोलतो ना त्याच्या मनात तेवढं साठलेलं असतं, त्याला तेवढा त्रास दिलेला असतो. आज शिंदे राहुल पाटील शिंदेची फॅमिली, अण्णा पाटील असं कर्तृत्व होतं आपल्या तालुक्यात. मी आणि अण्णा पाटलांनी 92ला जिल्हा परिषदमध्ये एकत्र काम केलं. दादा भाऊ तिथं साक्षीदार, दादा भाऊनी मान आणली, त्यांनी पण अवरींनी पण मान. सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला तेव्हाचे राजकारणी कसे होते, किती एकमेकांना मान द्यायचे, किती एकमेकांचा आदर सत्कार करायचे. आता ते राहिले का, अजिबात राहिलेले नाही. आणि हे सगळं आपणच केलंय. मग आता बदला आणि तुम्ही बदललं तरच हे होणार आहे. मला माहिती तुझ्या इथे 3 लाखाच्या पुढे निवडून येणार आहे, पण आपला तालुका त्याच्यातून मागे राहता कामा नये. आपल्या तालुक्यातून दादांना मागच्या वेळेसारखं 40
मी काय मला जाणार नाही, मला त्यात इंटरेस्ट पण नाही. पण खरी वाजवण्याची संधी इकडून पुढं तरी नव्हते का? ठरवायचं तुम्हाला सगळ्यांना काय करायचं ते, आणि तुम्ही सगळ्यांना जर करणार ना, आणि केलं म्हणूनच समजा 13 तारखेला फक्त आणि फक्त आजपासून 13 तारखेपर्यंत तुमच्या स्वप्नात कमळच आलं पाहिजे. बाकी कोणती चिन्ह आलेच नाही पाहिजे. त्यासाठी थोडंसं मेडिटेशन करा, नामस्मरण करा देवाचं, हे सुद्धा फार गरजेचं आहे. नुसतं 12 वाजले की निघायचं गाड्या घ्यायच्या पडायचं हे काही होत नाही. मानसिक संतुलन पण माणसाच्या जागेवर लागतं. ते मानसिक संतुलन आधी जागेवर असलं ना मग बाकी सगळ्या गोष्टी होतात. दादा फार बोलले, सॉरी. सक्षम न्यूज 24.